नमस्कार मंडळी, ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आता वेध लागले आहेत ते आषाढी एकादशीचे। एकादशी म्हटलं तर बऱ्याच जणांचे उपवास असतात। दुसरे जे उपवास असतात त्या उपवासात मी फारसे असे उपवासाचे पदार्थ बनवत नाही, पण एकादशी उपवासात आवर्जून काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न करते। तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे खमंग खुसखुशीत असा बटाटा वडा आणि त्यावर झणझणीत अशी कटाची आमटी। म्हणजेच आज मी बनवणार आहे उपवासाचा कट वडा। चला तर त्याची कृती बघून घेऊया। तर इथे मी शेंगदाणे भिजत घालत आहे। शेंगदाणे आपल्याला अर्धा तास तरी भिजत घालायचे आहेत। बटाटे आपल्याला पहिल्यांदा तर चोळून स्वच्छ अशी धुवून घ्यायचे आहेत। आता या बटाट्यांमध्ये घालायचे आहे पाणी आणि जे आपण भिजत घातलेले शेंगदाणे आहेत तेही घालायचे आहेत। आता हे आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत। आपल्याला कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। 2 ते 3 शिट्ट्यामध्ये शेंगदाणे आणि बटाटे छान असे उकडले जातात। आता हे बटाटे आपल्याला गार झाले की सोलून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे। हे बघा, मी सर्व बटाटे कट करून घेतलेले आहेत। आता आमटीसाठी वाटण लागणार आहे, त्याची तयारी करूया। तर पॅनमध्ये घातलेले आहेत शेंगदाणे आपल्याला मीडियम फ्लेमवर छान असे भाजून घ्यायचे आहेत। याची सालं काढून घ्यायची। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत शेंगदाणे, त्याच्यामध्ये घालायचे आहेत सुकी लाल मिरची, तुम्ही बेडगी, काश्मीरी, लवंगी मिरची घालू शकता, आणि सुकं खोबरं घालायचं आहे। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त असं आमटीचं वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता करूया फोडणीची तयारी। तर आता पॅनमध्ये घातलेलं आहे तेल, 2 चमचे इतकं तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं। आता त्याच्यामध्ये उकडलेली बटाटी घालायची आहेत। तर मी 1 वाटी इतकी बटाटी घातलेली आहेत, तुम्ही बटाटी कमी जास्त करू शकता। बटाटे आपल्याला तेलावर अर्धा ते 1 मिनिट छान अशी परतवून घ्यायची आहेत। आता त्याच्यामध्ये घालायचे आहे आपलं आमटीचं वाटण। आता हे वाटणही आपल्याला बटाट्यासोबत तेलावर छान असं अर्धा ते 1 मिनिट परतवून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी। तर याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं आणि तुम्हाला जेवढी आमटी पाहिजे ना तेवढं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। आता हे छान असं ढवळून घ्यायचं। जे वाटण आहे त्याच्या थोड्या गुठळ्या बनतात, तर या गुठळ्या आपल्याला सर्व फोडून घ्यायच्या आहेत। छान असं ढवळून घ्यायचं। याला छान उकळी आली की याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। पुन्हा हे ढवळून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 मिनिटं हाय फ्लेमवर आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। आता 1 ते 1.5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी दाटसर आमटी तयार झालेली आहे। आता ही आमटी ठेवूया साईडला आणि इथं वड्यांची तयारी करूया। तर वड्यांसाठी मी इथं खलबत्त्यामध्ये घेतलेल्या आहेत मिरच्या। तर या तिखटवाल्या मिरच्या आहेत, तर या आपल्याला खलबत्त्यामध्ये छान अशा चेचून घ्यायच्या आहेत, म्हणजे यांचा क्रश करायचा आहे। तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता। आता उसळीला आपण फोडणी देऊया। तर पॅनमध्ये घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं। आता त्याच्यामध्ये क्रश केलेली मिरची घालायची आहे। तर तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही मिरची घालू शकता, पण लक्षात असू द्या आपल्या आमटीमध्ये पण आपल्या मिरची आहे, त्या हिशोबात आपल्याला उसळीमध्ये मिरची घालायची आहेत। आता मी याच्यामध्ये उकडलेले शेंगदाणे घालत आहे। हे शेंगदाणेही आपल्याला तेलावर छान असे परतवून घ्यायचे आहेत। आता हे शेंगदाणे जे आहेत ते ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असतील तर घाला, नसतील आवडत तर नका घालू। आणि आता याच्यामध्ये घालायचे आहेत उकडलेली बटाटी, त्याच्यावर घालायचं आहे चवीनुसार मीठ, आणि हे सर्व जे आहे ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ जे आहे ते सर्व बटाट्यांमध्ये गेलं पाहिजे, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता ऑलरेडी आपली बटाटीही शिजलेली आहेत आणि शेंगदाणेही शिजलेले आहेत। तर याच्यावर ठेवायचं आहे झाकण। अर्धा मिनिट फक्त आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा, कारण ऑलरेडी हे सर्व शिजलेलं होतं। पुन्हा हे छान असं मी ढवळून घेते। हे बघा, मस्त अशी आपली
उपवासाच्या बटाट्याची उसळ तयार झालेली आहे। ती उसळ जी आहे तुम्ही अशीही खाऊ शकता। तर आपण आता याचे बटाटे काढणार आहोत। तर उसळ जी आपली गार झाली की आपल्याला याचे बटाटे वळायचे आहेत। आता बटाट्यांची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। लहान पाहिजे असतील लहान, मोठे पाहिजे असतील मोठे। तर हे सर्व बटाटे जे आहेत ते मी वळून घेतलेले आहेत। आता इथे मी बॅटर करत आहे। तर इथे मी वरीचे तांदळाचे पीठ घेतलेले आहे, मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। वरीचं तांदूळ जर तुम्हाला वरीचं पीठ जर तुम्हाला बाजारात मिळत असेल तर ठीक आहे, नसेल मिळत तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटू शकता। पण जर आपण घरीच जर पीठ तयार करत असू तर मिक्सरमध्ये वाटल्यानंतर ते बारीक चाळणीने आपल्याला खूप असं चाळून घ्यायचं आहे। जर हे भरडच राहिलं तर जे वरचं कवर असतं ते तळताना फुटू शकतं। याचं खूप फाईन पावडर आपल्याला पाहिजे असते, त्याच्यामुळे मिक्सरमध्ये दळल्यानंतर आपल्याला बारीक चाळणीने हे चाळून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ठीक असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता ज्या कढईमध्ये आपल्याला तळायचं आहे त्याच्यात घालायचं आहे तेल। तेल गरम होते तोपर्यंत आपल्याला हे जे वडे आहेत ते आपल्याला या बॅटरमध्ये कोट करून घ्यायचे आहेत। आता तेल आपला मस्त असा गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला एक एक असा हा वडा सोडायचा आहे। वडे सोडताना आपल्याला जी फ्लेम आहे ती आपल्याला हायस्ट ठेवायची आहे। अशा पद्धतीने एक एक वडा आपल्याला सोडायचा आहे। मी चमच्याने घालत आहे, तुम्ही हाताने घालू शकता। तर असे सर्व वडे आपले तेलामध्ये सोडून झालेले आहेत। आता हे वडे जे आहेत ते आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर छान असे तळून घ्यायचे आहेत। आता उपवासाचे तेच पदार्थ जर खाऊन तुम्हाला कंटाळा आलेला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर ती कशी झालेली आहे तेही कमेंट करून नक्की सांगा। एरवी जे उपवास असतात त्यासाठी मी नेहमी असे उपवासाचे पदार्थ बनवत नाही, पण एकादशीसाठी आवर्जून मी उपवासासाठी नवीन नवीन रेसिपीज तयार करत असते। तुम्ही जर माझा व्हिडिओज बघत असतील तर तुम्ही याआधी बघितलं असेल की याआधी मी उपवासाचे गुलाबजामुन, उपवासाचे सांदणे किंवा उपवासाचे मोकल असे वेगवेगळ्या रेसिपीज मी बनवलेले आहेत। तुम्ही जर त्या रेसिपीज बघितल्या नसतील तर नक्की बघा आणि ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर त्या कशा झालेल्या आहेत तेही मला कमेंट करून नक्की सांगा। तर असे आपले बटाटे वडे तुम्ही बघू शकता फ्राय होत आहेत। तर आपण जेव्हा नॉर्मल बटाटे वडे बनवतो म्हणजे बेसनाचे वगैरे तर ते आपण लगेच फ्लिप करतो किंवा सहजपणे फ्लिप होतात, पण हे जे बटाटे वडे आहेत वरीच्या पिठाचे जे आपण बनवत आहोत उपवासाचे ते खूप हलक्या हाताने आपल्याला फ्लिप करावे लागतात, कारण की बेसनामध्ये आणि वरीच्या पिठामध्ये खूप फरक आहे। त्याच्यामुळे हे फ्लिप करताना अगदी हलक्या हाताने आपल्याला हे फ्लिप करून घ्यायचे आहेत। सर्व साईडनं हे वडे जे आहेत ते आपल्याला मस्त असे खरपूस तळून घ्यायचे आहेत। तर असे हे आपले मस्त खमंग खुसखुशीत असे बटाटे वडे फ्राय झालेले आहेत, तयार झालेले आहेत हे बघा। तर आता मी हे सर्व वडे जे आहेत ते प्लेटमध्ये काढून घेते। सर्व वडे आपले तयार झालेले आहेत। तर आपण आता हे प्लेटमध्ये सर्व करूया। तर इथे मी एका साईडला घेतलेला आहे उपवासाचा चिवडा, तुम्ही बटाट्याची शेवई घेऊ शकता, मस्त झणझणीत अशी उपवासाची चटणी, आणि आता प्लेटमध्ये मी ठेवत आहे बटाटे वडे। आता या वड्यांवर घालायची आहे आपल्याला झणझणीत अशी आमटी। याच्यावर मस्त झणझणीत अशी कटाची आमटी आपल्याला टाकायची आहे। वरून घालायचा आहे उपवासाचा चिवडा किंवा बटाट्याची शेव। तर अशी आपली उपवासाची नवीन रेसिपी म्हणजेच उपवासाचा कटवडा मस्त असा तयार झालेला आहे। तर असा हा कटवडा कट करायचा, त्याच्यावर घालायची आमटी आणि मस्त हे एन्जॉय करायचं। तर अशी तुम्हाला माझी उपवासाच्या कटवड्याची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।